तर आज आहे पिंपळवाडीची यात्रा। आम्ही एवढे छान सगळे तयार झालेलो आहे। तर जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना समजलंच असेल की आज आहे पिंपळवाडीची यात्रा। मग यात्रेला जायचं होतं आणि काल बोनी झाली होती आणि आज पालखी होती आणि आम्ही सकाळी लवकर उठलो होतो कारण की 8 वाजता 8:30च्या दरम्यान पालखी तर निघते। पटकन आवरून गेलो गावामध्ये। गेल्या मग आता गजरे दिसले होते आणि गजऱ्याशिवाय साडीचा लूक तर कंप्लीट होत नाही। मग काय गजरे वगैरे घेतले, सगळं झालं। गेल्यावरती सगळं नियोजन झालं होतं पालखीचं। मग थोड्या वेळातच लगेच पालखीला पण सुरुवात झाली। स्टार्टिंगला एवढी गर्दी नव्हती कारण की हळूहळू लोक मळ्यातले वगैरे येत होते आणि पुन्हा भरपूर अशी गर्दी चालू झाली। आणि हा बघा आमचा पालखीतला लूक बघा, सगळा गुलालानं सगळेजण भरून गेले होते। असा एक व्यक्ती नव्हता की ज्याच्या अंगावरती गुलाल नव्हता। त्याच्यानंतर मग हळूहळू सगळी गर्दी भरपूर अशी वाढत गेली। नंतर मग आम्हाला सगळे पाहुणे वगैरे पण भेटले। तिथं आम्ही मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं। त्याच्यानंतर थोडे देवाजवळ फोटो वगैरे काढून घेतले। आणि आमचा शिव बघा लास्टला शिव आणि मामा सेम झाले होते, एवढा गुलालानं भरले होते। नंतर दर्शन घेऊन घरी आलो, थोडा वेळ रेस्ट घेतला आणि परत 4 वाजता फिरायला गेलो कारण की आम्ही फक्त देवदर्शन करून होतो, फिरण्यासाठी संध्याकाळी 4-5 वाजता जाणार होतो। मग तिथं गेलो बघा, गाडीवरून 2 गाडीवरनं गेलो होतो कारण की मोठी गाडी मामा घेऊन गेले होते बाहेर। तिथं गेल्यावरती मेवा मिठाई घेतली। तिथं मला आई गाठ पडली होती, आई आत्या। मी म्हटलं होतं ना माझ्या आत्या पण तिथंच गावामध्ये राहते, आई आत्या ते वगैरे तिथून आले होते आणि मी इथून पिंपळवाडीतून गेलते। नंतर मग सगळे गाठ पडल्यावरती सगळ्यांनी मिळून थोडीशी भेळ वगैरे खाल्ली, आईस्क्रीम घेतलं। नंतर मग सगळं झाल्यावरती संध्याकाळ झाली। नंतर मग मी आत्तीच्या घरी गेलो आम्ही सगळेजण। तिथं सगळेजण आमचे आले होते पाहुणे। तिथं थोड्या वेळ बसलो, सगळ्यांचे फोटो काढले, लास्टची क्लिप तिथून घेतली आणि सगळ्यांना बाय बाय करून निघालो। आणि मी जाता पिंपळवाडी गावची शेवटची क्लिप घेतली बघा, छान वाटली म्हणून घेतली। कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर मग आता यात्रा 2-4 दिवस झालेले आहेत। आता उद्या आम्ही जाणार होतो आमच्या गावी। तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। बाय बाय।